नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्याला 1 वर्ष झालेले आणि आज अनेक वर्तमानपत्रांनी त्याचा आढावा घेतला आहे. काही जणांनी सर्वे प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्या सर्वेमध्ये, आता सर्वे कसे असतात आपल्याला माहिती आहे, पण सर्वेमध्ये त्या देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीबद्दल, विशेषतः त्यांच्या व्यक्तिगत कामगिरीबद्दल बहुतांश लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. हा प्राथमिक निष्कर्ष आहे. सरकारची कामगिरी एकूण बरी आहे. प्रचंड समाधानकारक अशी नाही, पण बरी आहे. मोठ्या प्रमाणावरती लोक, म्हणजे 50% त्याच्या आसपासचे लोक समाधानी आहेत, असं त्यात म्हटलेलं आहे. वर्तमानपत्र किंवा मीडिया आजकाल कशा प्रकारे वास्तवाचं चित्रण करतो हे आपल्याला माहिती आहे. मग केंद्र सरकारच्या पातळीवरती जरी बघितलं आपण, तर सगळ्या गोष्टी मॅनेज कशा करायच्या, निवडणूक मॅनेज कशी करायची हेही त्यांना माहिती असतं. विरोधी पक्ष कसे मॅनेज करायचे हेही त्यांना माहिती असतं. कोणाच्या मागे तपास यंत्रणा लावायच्या हेही त्यांना माहिती असतं. आणि मीडिया कसा मॅनेज करायचा, निवडणूक आयोग कसा मॅनेज करायचा, एवढंच काय न्यायव्यवस्थेवरती कशा प्रकारे प्रेशर टाकायचं, या तंत्रामध्ये मोदी हे पारंगत आहेत. आणि मोदी यांचे पट्टशिष्य देवेंद्र फडणवीस हे या तंत्रामध्ये कितपत पारंगत आहेत हे तुम्हीच ठरवा. माझं म्हणणं आहे की चांगलेच पारंगत आहेत त्यामध्ये. मोदींचा जो पॅटर्न आहे यशाचा, तोच पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणवीस पुढे चालले. आपल्याला आढावा घ्यायचा तो केवळ व्यक्तिशः फडणवीसांचा नाही. आज लोक काय करतात, पण देवेंद्र फडणवीस यांनाच प्रोजेक्ट केलं जातं आहे. टीका त्यांच्यावरच होती आणि स्तुतीही त्यांचीच केली जाते. भारतीय जनता पक्ष नावाची एक एंटिटी आहे संपूर्ण देशपातळीवर, पण केंद्रामध्ये तुम्हाला काही मंत्र्यांची नावं सांगता येतील. 1-2-4 मंत्री सोडले तर केवळ आणि केवळ मोदी आणि शहा. JP नड्डा अध्यक्ष आहेत, पण ते मंत्री आहेत हे कोणाच्या लक्षात आहे? तेही कोणाच्या लक्षात नाही. कोणाची छाप नाही आणि छाप पडू नये अशी व्यवस्थाही केली जाते. राजनाथ सिंग यांच्यासारखे संरक्षण मंत्री जे आहेत ते फारसे चमचेगिरी न करणारे, तेही आता खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याच्या शर्यतीत पुढे आहेत. मोदींना खुश करण्यासाठी काहीही वक्तव्य ते करतात. महाराष्ट्रात काय चाललं आहे? महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरू आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले तर गाठ माझ्याशी आहे असं थेट पोलिसांना ते दम देत आहेत. एकीकडे म्हणतात की कायद्यापुढे सगळे समान, मग खोटे गुन्हे तुमच्या कार्यकर्त्यांवर दाखल झाले तर ते योग्य नाही. मग सर्वसामान्य माणसांवर किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जेव्हा गुन्हे दाखल केले जातात, खोटे गुन्हे, तेव्हा एकनाथ शिंदे काय म्हणतात की कायदा आपलं काम करेल, पण स्वतःच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले तर मात्र चालणार नाही. हे माजी मुख्यमंत्री आहेत आणि सध्याच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री आणि मंत्री आहेत. हे फडणवीस सरकारमधले मंत्री देखील कशा प्रकारचे ते बघा. आपण तिथून सुरुवात करू, कारण संपूर्ण सरकारची कामगिरी आपल्याला बघायची. मी एक तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार आहेत, कर्तबगार आहेत, खूप काम करतात, हे शंका आहे. सुरुवातीच्या काळात ते म्हणायचे की प्रशासन माझं ऐकत नाही अशी तक्रार करायची 2014 ते 19च्या काळात. आता मात्र ते तसं काही म्हणत नाहीत. पण मध्यंतरीच्या एका बैठकीत मंत्रालयातल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा वेग समाधानकारक नाही असं ते स्वतःच म्हणाले होते. हा व्हिडिओ आपण पाहिलेला असेल. म्हणजे प्रकल्पांची अंमलबजावणी योग्य प्रकारे चालत नाही असं मी म्हटलं तर तुम्ही म्हणाल तुम्ही फक्त टीका करता, पण खुद्द फडणवीसच तसे म्हणाले. आणि फडणवीसांच्यामध्ये गुण आहेत. सगळ्या आधुनिक जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात, लेटेस्ट ट्रेंड्स माहिती असतात. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, मी नाकारण्याचं कारण नाही. काही नवीन पॉलिसीज आणू पाहत आहेत तेही नाकारण्याचं कारण नाही. परंतु या सगळ्या गोष्टी झाल्या तरी अनेक गोष्टी झालेल्या नाहीत, त्याकडे बघायचं.
कारण प्रशंसा करणं, चमचेगिरी करणं यामध्ये अनेक जण आघाडीवरती असतात, ते सगळेच जण करतात. मला काही गोष्टींकडे लक्ष वेधायचं तुमचं, की फडणवीस सरकार अनेक बाबतीमध्ये अपयशी ठरलेलं आहे. मी आत्ता तुम्हाला ज्याचा उल्लेख केला, एकनाथ शिंदेंचा. एकनाथ शिंदेंचे अनेक मंत्री हे वादग्रस्त वक्तव्य करण्यामध्ये तर आघाडीवरती होते, पण चुकीच्या गोष्टी त्यांनी केल्या. विशेषतः योगेश कदम, त्यांचाच बार आणि त्याच्या लायसन्सचा प्रश्न पुढे आला. मी गृहराज्यमंत्रीच कशा प्रकारचं वक्तव्य करतोय, कशा प्रकारचं वर्तन करतोय हे पुढे आलं. खरं म्हणजे त्यांना मंत्रिमंडळात त्यांची हकालपट्टी व्हायला पाहिजे, पण ती झाली नाही. स्वारगेटसारख्या ठिकाणी पुण्यामध्ये अत्याचार होतात महिलेवरती, याचा अर्थ कायद्याचा धाकच राहिले नाही. आणि त्याबाबत सुद्धा त्या बाईने जिच्यावरती अत्याचार झाला तिने आरडाओरडा कसा नाही केला, काहीच कसं काही केलं नाही, अशी तक्रार मी अवतरणात हे योगेश कदम करत आहेत. मी काय नादान मंत्री बघा आपला. त्या बाईच्या जिच्यावरती अत्याचार झाला कुठे का होईना, आणि तिने प्रतिकार केला नसेल किंवा तिने आरडाओरड केली नसेल, काहीतरी कारण असेल ना, समजा तोंड दाबलं असेल, काही का असे ना. मुद्दा काय आहे की अत्याचार झाला आहे तिच्यावरती, तिला न्याय मिळून दिला पाहिजे, आणि हे कुठेही होता कामा नये. पण ते झालं. महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत. संपदा मुंडेचं प्रकरण आपल्याला माहिती आहे. संपदा मुंडेच्या प्रकरणाच्या वरती चौकशी सुरू होण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस तिथे जातात आणि त्या प्रकरणामध्ये त्यांचे जे तिकडचे नेते रणजित नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट देऊन देतात, त्यांचं कौतुक करतात तिथे जाऊन. संतोष देशमुख प्रकरण आपल्याला माहिती आहे, आणि 1 वर्ष होऊन सुद्धा अद्याप त्या प्रकरणात न्याय मिळाला नाही. उलट काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत, धाक दपटशा वाढतो आहे, एक दहशत आहे अजूनही तिथे, असं धनंजय देशमुख त्यांचे बंधू जे न्यायासाठी लढत आहेत ते अजितदादा जेव्हा भेटायला गेले त्यांनाच म्हणाले. धनंजय देशमुख आणि धनंजय मुंडेंची तिथे ज्या प्रकारची दहशत आहे ती आपल्याला माहिती आहे. पालकमंत्री अजितदादा पवार असून सुद्धा तिथे अजून दहशत आहे. धनंजय मुंडेंची हकालपट्टी करावी लागली. आमच्यासारख्याने अनेक महिने अनेक दिवस मागणी केल्यानंतर त्यांची हकालपट्टी झाली, पण त्यांना त्यांच्या पक्षाचं संरक्षण आहे. महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. पुण्यामध्ये बंदुका काढल्या जात आहेत. तो घायवळ हा पळून गेला, गुंड घायवळ. कोयता गँग आहे पुण्यात, उठसूट कोणी बंदुका काढतंय. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्राची परिस्थिती रसातळाला गेली. महिलांच्या वरचे अत्याचार वाढत आहेत. हुंडाबळीचं आपल्याला ते प्रकरण माहिती आहे, हगवणे कुटुंबियांचं. आणि त्यामध्ये महिला आयोगाची काय कामगिरी होती. जो महिला आयोग हा राज्य सरकारच्या कक्षेत येतो, त्या रुपालीताई चाकणकर यांचं वर्तन कसं होतं, त्यांची कामगिरी समाधानकारक होती का, असे अनेक प्रश्न आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत हे सरकार संपूर्णपणे फेल गेलेलं आहे. अनेक उदाहरणं त्याची सांगता येते. तुम्हाला मी सांगतो की तुम्ही CST स्टेशनवर जा, त्या ठिकाणी अजूनही तुम्ही थेट गाड्यांनी जेव्हा पुण्यात कुठेही जाता बाहेर गावी, त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर ठेवलेलं आहे, पण बाजूनी तुम्हाला जाता येतं. मग ज्या ठिकाणी 26/11 मध्ये गोळीबार झाला त्या ठिकाणी सुरक्षित वातावरण नाही आहे. रेल्वेच्या मधल्या लोकल प्रवाशांच्या समस्या अनेक आहेत, त्या सुटल्या नाहीत. हे काय करतात, नवीन मेट्रोचा विस्तार, नवीन उड्डाण पूल, आणि त्याचा मोदींना बोलून त्याचं उद्घाटन करायचं सपाटा लावलेला आहे. ठीक आहे, सार्वजनिक वाहतूक सुधारते, विस्तार होतोय, चांगली गोष्ट आहे. परंतु अपघातांची संख्या महाराष्ट्रात प्रचंड आहे. शिवाय जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्याचा मेंटेनन्स चांगला नाही. समृद्धी असेल, तुम्ही घ्या, अनेक पूल घ्या तुम्ही. यांचं फडणवीसांचं या सरकारचं एकूण वागणं असं आहे
की 5 वर्षांनी हे होणार आहे, 10 वर्षांनी ते होणार आहे, 2047मध्ये काय होणार आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमी 1 ट्रिलियनची कशी होणार आहे, आज काय आहे हे आम्ही विचारतो आज. आणि आजचा काळ समाधानाचा नाही आहे. महाराष्ट्र नंबर 1 आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये, परदेशी गुंतवणूकमध्ये, डावोसमधून आम्ही इतके प्रोजेक्ट्स आणले वगैरे वगैरे, हे सगळं सांगता तुम्ही. प्रत्यक्ष तळ पातळीवरती त्या प्रकारचा जर बदल झाला असता तर लोकांमधली ही अस्वस्थता दिसली नसती. मी तुम्हाला त्याची काही गोष्टी सांगतो. ज्याप्रमाणे मी मगाशी तुमचा उल्लेख केला की माणिकराव कोकाटे यांचा बेजबाबदारपणा, रमी खेळणं, मग त्यांचं खातं बदलावं लागणं, किंवा धनंजय मुंडेंना हाकलून द्यावं लागलं, पण संजय शिरसाट यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर झालेली आहेत. त्यामुळे या सरकारची प्रतिमा चांगली नाही. देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद जे 2014 ते 19 परफॉर्मन्स बरा होता यापेक्षा या काळचं 1 वर्ष समाधानकारक नाही. पहिले 100 दिवसाचा अहवाल स्वतःच रिपोर्ट कार्ड बनवलं होतं सरकारने, देवेंद्र फडणवीसांनी. त्या रिपोर्ट कार्डमध्ये 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचीच खात्यांचा परफॉर्मन्स चांगला होता. हे त्या रिपोर्ट कार्डमध्ये, सरकारच्याच रिपोर्ट कार्डमध्ये म्हटलेलं होतं पहिल्या 100 दिवसात. त्यामुळे अजून तुम्हाला काही गोष्टी सांगतो. एक तर बघा, पर्यावरणासारखा प्रश्न, तपोवन हा जो मुद्दा आलेला आहे, तपोवनाचा जसा आरेमधली झाडं तोडली तशी तपोवनाचा मुद्दा आता आलेला आहे पुढे. आणि सयाजी शिंदेंनी काल परवा सांगितलं परत की मी जरी अजितदादांच्या पक्षात गेलो असलो, आम्ही सरकारचा भाग असलो तरी देखील त्यांनी म्हटले की उद्रेक व्हायची वेळ आली, इतकी झाडं तोडतात. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झाडं तोडतात, अगोदरही झाडं तोडत. कराडमध्ये त्यांनी सांगितलं की CM आणि PM येणार म्हणून झाडं तोडली. आणि त्यांनी सांगितलं की लोणंद सातारा रस्त्यावर 400 झाडं तोडतायत आता, आणि त्यामध्ये अनेक वडाची झाडं आहेत. ते असं म्हणाले की नागपूरला 45,000 झाडं तोडतायत, कर्जतला 7,000 झाडं तोडतायत, आणि हे आपण बघू शकत नाही. त्यांनी सांगितलं तपोवनातलं एक जरी झाड तोडलं तरी आम्ही ते सहन करणार नाही. आणि 10-15 ते म्हणतात की झाड तोडलं की आम्ही झाडं लावतोय ना असं सांगतात. पण तोडलेल्या झाडांचा गेल्या 10-15 वर्षातला, अगदी समजा ठाकरे सरकार असो व काँग्रेसचं सरकार असो, त्या काळात किती झाडं तोडली आणि किती लावली, त्यांची स्थिती काय याचा काही अहवालच नाही, ऑडिटच नाही काही त्याचं. आणि त्यामुळे पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणावरती विनाश चालू आहे. आणि कोणी आवाज उठवला तर तो दाबला जातो, अशी तक्रार खुद्द सयाजी शिंदे यांच्यासारख्या अत्यंत जबाबदार, पुरोगामी विचाराच्या, पण कुठलेही राजकारण न करणाऱ्या पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि ज्यांनी चळवळ हाती घेतले त्याचं म्हणणं आहे. हे लक्षात घ्या. आणि सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट आणि याच्यात मोजता येत नाहीत. काही गोष्टी त्याच्या पलीकडच्या असतात विकासाच्या, की शाश्वत विकास उद्दिष्टाबद्दल नीती आयोगानेच सर्वे केला आहे. तो तर निपक्षपाती आहे. त्यांचं म्हणणं आहे की जो टिकाऊ चिरंतन विकास ज्याला म्हणतो, पर्यावरणपूरक विकास, आणि त्यामध्ये विकासात केरळ आणि उत्तराखंड, आता उत्तराखंडमधली सुद्धा काय स्थिती आपण बघतो, पण ते केंद्र सरकारच्या कक्षेमध्ये डोंगर खोदण्याचं काम चालू आहे आणि तिथे त्यामुळे पूर येणं, जोशी मठासारखी दुर्घटना घडली, पण तरी केरळ आणि उत्तराखंड पुढे आहे त्या बाबतीत. महाराष्ट्र त्यात कुठेही नाही, म्हणजे अग्रभागी नाही. आरोग्य निर्देशांकात गुजरात पुढे आहे, महाराष्ट्र मागे, खूप मागे महाराष्ट्र आरोग्य निर्देशांकात. आर्थिक आरोग्य इकॉनॉमिक हेल्थ, त्यामध्ये ओडिशा आणि गोवा पुढे आहेत, महाराष्ट्र मागे आहे. इनोव्हेशन इंडेक्समध्ये कर्नाटक पुढे आहे. कर्नाटकमध्ये आज काँग्रेसचं सरकार आहे, पण काँग्रेसचं सरकार असो, अगोदरची सरकार असो, पण कर्नाटकमध्ये आत्ता तरी नवीन इनोव्हेशन करण्यामध्ये कर्नाटक पुढे आहे. दरडोई उत्पन्नामध्ये बघा, कर्नाटक नंबर 1, 2 लाखावर उत्पन्न आहे. मग तामिळनाडू, मग हरियाणा, मग तेलंगण आणि मग महाराष्ट्र आहे. आपण कितीही ढोल पिटले की आमच्याकडे गुंतवणूक कशी आहे वगैरे, अरे आपली मुख्य म्हणजे पोर्ट सिटी आहे मुंबई कमर्शियल कॅपिटल असल्यामुळे देशाची, मुंबईत वर्षोनुवर्ष काँग्रेसच्या काळापासून इन्व्हेस्टमेंट येते, उद्योगधंदे येत आहेत. केवळ फडणवीसांमुळे आत्ताच
आलेत आणि अगोदर येत नव्हते येत असं असं अजिबात नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. नंतर बेरोजगारीमध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी 4.3%. इतर राज्यामध्ये खूप जास्त आहे. पण महाराष्ट्राच्या पुढे बेरोजगारी कमी करण्यामध्ये कोण पुढे आहे? म्हणजे कोणामध्ये बाकी आपला 4.3% बेकारांचा दर आहे, बेकारीचा दर. पश्चिम बंगालमध्ये आपल्यापेक्षा कमी आहे 3.3%, मध्य प्रदेश 0.9%, तामिळनाडू 4.1%, उत्तराखंड 0.5% आणि गुजरात 3.9%. हे नीती आयोगाची आकडेवारी आहे. ती राज्यसुद्धा बेरोजगारी निर्मूलनात आपल्यापेक्षा पुढे आहे. अगदी पश्चिम बंगालसारखं राज्यसुद्धा किंवा उत्तराखंडासारखं राज्यसुद्धा. नंतर आरोग्यामध्ये सुद्धा मी जसं मगाशी सांगितलं की केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात, हिमाचल ही यांच्याकडे आरोग्य सेवा आपल्यापेक्षा चांगल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल की अनेक स्त्रिया ज्या म्हणजे ज्यांना प्रसूती वेदना सुरू आहेत त्यांना त्यांचा पाळणा करून अंथरुणातनं असं त्यांना न्यावं लागलं अनेक ठिकाणी. हॉस्पिटलमधले ज्या प्रसूती आहेत त्याचं प्रमाण जे आहे ते जास्त वाढायला पाहिजे आपल्याकडे, ते नाही आहे. अनेक गोष्टी आरोग्याबाबतीत अनेक ठिकाणी डॉक्टर्स नाहीत, औषधं नाहीत, अत्यंत दुर्दशा आहे. नंतर साक्षरता दरामध्ये पहिल्या 10 राज्यात महाराष्ट्राचा 9वा क्रमांक आहे साक्षरता दरामध्ये. आपण स्वतःची कितीही पाठ थोपटली तर ही वस्तुस्थिती हे लक्षात घ्यायचं. मी तुम्हाला अनेक गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्या. आता बघा की GDPमध्ये म्हणजे ठोकळ राष्ट्रीय उत्पादन ज्याला म्हणतो त्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 वगैरे आपण म्हणतो. GDPचा शेअर जो होता अगोदर तो आपला 15% होता. आता तो 13.5 पावणे 14 असा टक्के आहे. म्हणजे आजही आपला सगळ्यात जास्त GDP आहे देशामध्ये, पण ती टक्केवारी कमी झाली ना. आणि GDPतला आपला वाटा पहिल्यापासून चांगला होता. कारण महाराष्ट्र हे उद्योग विकसित राज्य आहे. अगदी ब्रिटिश काळापासूनच महाराष्ट्रात बरीच प्रगती झाली ना. त्यामुळे इतर राज्य जी मागे होती ज्यांच्याकडे काही सुविधा होत्या ती पुढे येत आहेत, ती आपल्या कॉम्पिटिशनमध्ये, हे लक्षात घेतलं पाहिजे. गुजरातचं दरडोई उत्पन्न देखील आपल्यापेक्षा जास्त आहे आणि गुजरातचा GDPमधला वाटा जो आहे तो 7.5% होता, तो वाढत 8.1% होते. महाराष्ट्राचा वाटा 15% होता, तो एकेकाळी तो आता 13.5 पावणे 4% आहे. म्हणजे आपली प्रगती जी होती त्याचं ते प्रमाण ते राहिलेलं नाही, हे लक्षात घ्या. ही चिंतेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडं जे प्रशासन आहे, औद्योगिक प्रशासन असेल, एकूण प्रशासन, त्याचा दर्जा कमी झालेला आहे. याचं कारण राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. अजितदादा पवारांनी फोन करणं, त्या जी बेकायदेशीरपणे माती उकरून नेली जात होती, वाळू माफिया तर आपल्याकडे आहे, पण बेकायदेशीर माती उकरून नेली जात होती. ज्या SP महिलेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न करा तिला झापत होते अजितदादा या सरकारमध्ये आहेत. पार्थ पवारचं प्रकरण बघा. पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये पार्थ पवारला कसं मोकळं सोडलं जातं हेही बघा तुम्ही. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे फोन करतायत उदय सामंत जे उद्योगमंत्री आहेत. अरे या इथे MIDC ताबडतोब झाली पाहिजे, काय करणार की नाही? हो करणार. याची बरीच टिंगल झाली. हा काय प्रकार आहे? MIDC म्हणजे लहान मुलाला एखादं खेळणं आणून देतात तसं नाही आहे. बरं तुम्ही MIDC केली समजा कुठेही केली, उद्या तुम्ही एखाद्या हिमालयातल्या डोंगरावरती कराल, बर्फाच्या तिथे येणार आहेत का उद्योगधंदे? MIDC समजा केली तर तिथे तुम्हाला बाकी रस्ते लागतात, पाणी लागतं, वीज लागते, आहे का तिथे? ते बघायला लागतं अगोदर. आलं मनात आणि एकनाथ शिंदेने सांगितलं. आणि एकनाथ शिंदे हे मोदी की गॅरंटी जसं आहे तर एकनाथ शिंदे की गॅरंटी आहे म्हटलं. अरे तुम्ही कोण आहात? तुम्ही काही जादूगार आहात का काही? अशा प्रकारचे निर्णय शास्त्रशुद्ध निर्णय घेतले पाहिजेत.
नीट त्याचा अभ्यास करून MIDC कुठे असणं आवश्यक आहे याचा अभ्यास करून हा इकॉनॉमिस्ट अभ्यास करतात, त्याचा प्रशासक अभ्यास करतात. पण एकनाथ शिंदे मोदींची कॉपी करायला जातात हे लक्षात घ्या. त्यामुळे महाराष्ट्राला खड्ड्यात घालायची गॅरंटी मात्र हे नक्की देऊ शकतात आणि घातलंच आहे त्याने. आर्थिकदृष्ट्या दुर्दशा आहे, शेतकऱ्यांची दुर्दशा आहे. बघा, पूरग्रस्तांना मदतीबाबत सुद्धा जे वचन दिलं होतं ते पाळलं नाही. मग बच्चू कडूंना आंदोलन करायला लागलं. मग त्यांना सांगायचं की कर्जमाफी आता करू. दिलं होतं ना आश्वासन तुम्ही, काय झालं त्याचं? लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी इतर योजनेवरचे पैसे तिकडे वळवले आणि इतर योजना बोंब मारतात लोक तिकडे. सामाजिक अनेक योजना आहेत तिथे बोंब मारतात लोक. शाळांमध्ये सुविधा नाही आहेत, शिक्षक नाराज आहेत, शाळांची वाट लागलेली आहे. अनेक ठिकाणी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन प्रचंड नाराज आहे या सरकारवरती, फडणवीस सरकारवरती, हे लक्षात घेतलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये. मी कायदा सुव्यवस्था सांगितलं तुम्हाला. नंतर आता कामगार क्षेत्रातसुद्धा यांचा आजच बातमी आहे की आंदोलन झालं. जिथे ज्या हॉटेलमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची युनियन आहे तिथे घुसखोरी करायची, तिथे बोर्ड लावायचे आपले, आणि सरकार आपलं आहे म्हणून युनियनसुद्धा आपलीच असली पाहिजे. सगळीकडे आपणच असलं पाहिजे, विरोधी पक्षच असता कामा, ही यांची वृत्ती आहे. आणि ही अतिशय चुकीची वृत्ती, ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे. कामगार क्षेत्रातही घुसखोरी त्यांची चालू आहे. बरं, विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधव चांगले ठेवले असते, पण भास्कर जाधवांना म्हणजे हे विरोधी पक्षनेतेपदाचं स्टेटसच द्यायला तयार नाहीत. ही यांची वृत्ती आहे. लोकशाहीला अजिबात पूरक ही वृत्ती नाही. हे सरकार कसं आहे मुळात, हे पापातून आलेलं सरकार. वोट चोरीचे, बोगसगिरीचे कितीतरी आरोप झालेले आहेत. जे आरोप विरोधी पक्ष करत होते आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी अजितदादा, एकनाथ शिंदे एवढंच काय, भाजपचे अनेक लोक म्हणत आहेत की बोगस हे दुबार मतदार आहेत. अनेक ठिकाणी बोगसगिरी झालेली आहे. 100 कोटी रुपये केवळ बीडच्या एका भागात वाटले असं उद्धव ठाकरेंचे खासदार संजय जाधवच म्हणतात. म्हणजे असं कधी बघितलेलंच नव्हतं म्हणाले. इतके पैसे वाटतात या निवडणुकीमध्ये. कुठून येतात हे पैसे? भ्रष्टाचार तुफान चाललेला आहे या सरकारमध्ये, फडणवीसांच्या सरकारमध्ये. कुठून आले नाही तर पैसे हे एवढे? त्यामुळे हे सरकार अनेक आघाड्यांवरती नापास आहे. हे तुम्हाला सांगणारच नाही कोणी, कारण सगळ्यांना चमचेगिरी करून फायदे मिळवायचे आहेत. खूप कमी लोक आहेत की जे खरी परिस्थिती सांगते. अनेक आघाड्यांवरती हे सरकार पैसे ठेवलेले. आणि अशी गोष्ट आहे की जसं मोदींचं फक्त ढोल पिटवायचे, त्यांना मोठं करायचं. आता या सरकारमध्ये फक्त देवाभाऊ. भाजपच्या इतर मंत्र्यांची नावं नाही. शिंदे होते तेव्हा स्वतःचाच प्रचार करत होते, फक्त शिंदे. दिल्लीत मोदी आणि इथे शिंदे. आता फडणवीस, बाकी कोणी नाही. सब कुछ फडणवीस कसे हुशार आहेत. मग फडणवीसांच्या मुलाखती बघा बाबा, अमृता फडणवीसांनी मुलाखत दिली आणि बेफाट काही विधानं केली. फडणवीसांची इमेज कशी वाढवायची, ग्लोरीफाय कसं करायचं, त्यांचं दैवतीकरण कसं करायचं. अगदी भाजप पक्षसुद्धा लहान होतं याच्यामध्ये, पण हे यांचं मॉडेल आहे नवीन. दिल्लीमध्ये मोदींचं जसं अशा प्रकारे ढोल पिटलं होतं, बाकीचे नेते भाजपचे ते लहान केले जात आहेत. अशा प्रकारचं एकाच नेत्याचं उदात्तीकरण करणं, किंवा इंदिरा गांधींचं उदात्तीकरण किंवा गौरवीकरण चाललं होतं, तेव्हा भाजपवालेच त्याला शिव्या घालत होते त्याबाबत. फक्त इंदिरा गांधी, बाकी कोण आहेत असं म्हणत होते. मग आता तुम्ही काय करताय? तुम्ही तेच करताय. तुम्ही हे काँग्रेसचंच मॉडेल, पक्ष फोडायचे. शहाजी बापू पाटील सरकार पक्षातला नेता, महायुतीतला नेता, त्यांच्याचकडे वेळ पडली. हे सगळं पद्धतशीरपणे चाललं आहे. आता हे निलेश राणे, हे शिंदे सेने, तेच म्हणत होते भाजप पैसे वाटते म्हणून. आणि आता निवडणूक झाल्यावरती निवडणुकीत या गोष्टी होतात, आम्ही सगळे एकत्र आहोत, मी रवींद्र चव्हाणांना भेटणार असं निलेश राणे म्हटलं. मी अगोदरच म्हटलं होतं की ही नुरा कुस्ती चालली, त्याप्रमाणे चाललेलं आहे. विरोधी पक्षांचा सन्मान ठेवायचा नाही, त्यांची चेष्टा करायची. विरोधी
पक्ष कसे चालवायचे हे मी तुम्हाला सांगायला तयार असं फडणवीस म्हणतात आणि एक प्रकारे विरोधी पक्षांची कुचेष्टा करायची हे चालू आहे. लोकशाहीला हे बिलकुल पूरक नाही. लोकशाहीत विरोधी पक्षही असणं आवश्यक आहे. त्यांच्या मुद्द्यांची दखल घेतली पाहिजे. त्यांनी टीका केली, काही मुद्दे उपस्थित केले की ठीक आहे, ते बोलणार असं कोण त्यांच्याकडे तुच्छतेने वागणूक द्यायचं, त्यांच्या मताला काही किंमत द्यायची नाही. आणि ते पक्षही देवाभाऊ चालवतात असं मंगलप्रसाद लोढा म्हणतात. म्हणजे त्यालाही म्हणजे त्यांच्याबद्दल संशय निर्माण करायचा. आणि सगळ्या पक्षांपेक्षा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा नेता म्हणजे देवाभाऊ. काही जण तर त्यांनी भाजपच्या नेत्यांनी त्यांना परमेश्वराचीच परमेश्वराची तुलना केली त्यांची. हे महाराष्ट्रासाठी हे चांगलं आहे. कुठल्याही नेत्याचं मग तो भले विरोधी पक्षाचा असो उदात्तीकरण करणं कंप्लीट आणि एकाच नेत्याला पक्षापेक्षाही मोठा ठरवणं हे चुकीचं आहे. महाराष्ट्र सरकारने काही चांगल्या गोष्टी केल्यात. प्रत्येक सरकार करत असं नाकारणं मी सांगितलं मग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत. पण महाराष्ट्रातली गरिबी, बेकारी, महागाई, मागास जिल्ह्यांचा विकास याबाबत आपण मागे आहोत. महत्त्वाच्या म्हणजे आरोग्य शिक्षणात आपण मागे आहोत, दरडोई उत्पन्नात आपण मागे आहोत. आणि केवळ मीडिया हाईप तयार करायचे, काही मोठे प्रोजेक्ट्स ठेवायचे समोर, मेट्रोचे असेल, भुयारी रेल्वे असेल, उड्डाणपूल असतील, बोगदे असतील, हे समोर ठेवायचे आणि विकासाचं एक चित्र निर्माण करायचं. हा फक्त मोजक्या शहरांचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. गडचिरोलीमधलं नक्षलवाद कमी होत असेल, गडचिरोलीमध्ये काही प्रगती होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण त्याबाबत सुद्धा काही प्रश्न लोक उपस्थित करतात. विकासाचं जे मॉडेल आहे ते रोजगार केंद्रित, पर्यावरणपूरक असलं पाहिजे. मोठी गुंतवणूक आणायची, मोठे प्रोजेक्ट्स आणायचे ज्याच्यामध्ये रोजगार कमी आहे, ज्याच्यामधनं पोल्युशन जास्त होतं, ज्याच्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. त्यापेक्षा पर्यावरणपूरक विकास, मानव केंद्रित, रोजगार केंद्रित विकास असला पाहिजे महाराष्ट्राचा. आणि त्याबाबत अनेक लोकांनी अनेक सूचना केलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी 1 वर्ष पूर्ण केले, आनंदाची गोष्ट आहे. पण फक्त आणि फक्त देवाभाऊलाच सगळं कळतं, त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं काही खरं नाही, असं चित्र निर्माण करणं योग्य नाही. महाराष्ट्रात वसंतराव नाईक, पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव चव्हाण असे अनेक चांगले मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांनी मोठी कामं केली होती. पण अशा प्रकारचं त्यांना परमेश्वराचं रूप कोणी दिलेलं नव्हतं आणि ते देणे योग्यही नाही. देवेंद्र फडणवीस सरकार अनेक आघाड्यांवरती अपयशी ठरले, नापास झाले. शेतकऱ्यांची त्यांनी घोर फसवणूक केलेली आहे आणि शेतकरी हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. कामगार क्षेत्रामध्ये दादागिरी चाललेली आहे. मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या. गुन्हेगारी वाढलेली आहे. त्यामुळे अनेक आघाड्यांवरती फडणवीस सरकार नापासच झाले आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि याबाबतीत आता उर्वरित काळात ते सुधारणा करतील अशी अपेक्षा आहे. टीकाकारांचाही सन्मान ठेवतील, आदर करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सरकारला शुभेच्छा देतो. आणि इथे थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.